शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या 19 वर्षीय तरुणास अकोटफाईल पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी अकोटफाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर परिसरात करण्यात आली। अकोटफाईल पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक रहीम शेख यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की शंकरनगर येथील रहिवासी अभय देवानंद भोसले वय 19 हा शासनाने बंदी घातलेला नायलॉन चायनीज मांजा बेकायदेशीररित्या विक्री करत आहे। या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस निरीक्षक रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अकोटफाईल पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातून मोनोब्लॉक फायटर असे लेबल असलेले काळ्या रंगाचे प्लास्टिक बंडल रील स्वरूपातील 33 नग नायलॉन चायनीज मांजा जप्त करण्यात आला। प्रत्येकी 1200 रुपये दराने एकूण 39,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। नायलॉन चायनीज मांजा हा दुचाकीस्वार, पादचारी तसेच पशुपक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून त्यामुळे गंभीर दुखापत तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते। याच कारणामुळे शासनाने या मांजावर संपूर्ण बंदी घातली आहे। मात्र आर्थिक फायद्यासाठी आरोपीने हा मांजा विक्रीसाठी बाळगल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन अकोटफाईल येथे अपराध क्रमांक 616-25 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 110, 223 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 4, 5 व 15 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख करीत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।